तर इथे ना मिरच्या भरून झालेल्या आहे, बघू शकता अशा पूर्ण भरलेल्या आहे. मस्त चिकन हंडी एकदम भारी झालेली आहे. तर मला हा कॉर्ड सेट आवडला होता, पण माझ्या साईजमध्ये नाही. 28 XL अशी साईज आहे. तर बघू शकता. तर कियारासाठी आम्ही ना इथे आलो कानडी मार्केट लेनमध्ये पोणी बघण्यासाठी. आता इथे बघते. हा एक कॉर्ड सेट बघू शकता. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली झोम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी मस्त ना भरलेली मिरची करते. तर ह्या मिरच्या मी घेऊन आली ती बघू शकता, एकदम फिक्या असतात अशा. तर त्या मस्त पीठ घालून भरून करणार आहे भरलेली मिरची, जशी आपण ढोबळी मिरची करतो त्याच पद्धतीची. तर मी जस्ट ना अशी मिरची आहे त्याला अशी कट मारून घेतली, अशी मध्ये अशी कट मारून, आणि याच्यामध्ये पीठ भरणार. याच्यात दिसत असेल तुम्हाला, असं करून पीठ भरणार आहे थोडं थोडं, म्हणजे मोठाच कट मारून. आणि एकदम फिक्या असं मिरच्या ह्या. तर मला वाटतं एवढ्या बस राहतील, आणि एवढ्या अजून आहे भरपूर आणल्या होत्या. तर म्हटलं चला आज काहीतरी थोडं स्पेशल करू. तर एवढ्या मिरच्या करणार आहे मी इतक्या. आता ना बेसन पीठ काढलेलं आहे, एवढंच आहे माझ्याकडे. तर ते मस्त मी त्याच्यात मसाले वगैरे टाकून घेते. तर मी त्यात टाकणार आहे हा सब्जी मसाला बेसन पीठ मध्ये. एवढं पीठ घेतलेलं आहे बघू शकता, एवढं. आणि ना सब्जी मसाला टाकून घेते. त्याच्यानंतर टाकणार आहे आपलं धना पावडर, हळद आणि मिरची. जिरा पावडर पण टाकायची, पण आता माझ्याकडे आहे, पण शोधावं लागेल कुठे टाकली काय माहिती. आणि ही थोडीशी तीळ टाकते, थोडं क्रंचीनेस येण्यासाठी. आणि मीठ चवीनुसार. आणि फोडणी देताना फक्त आपल्याला लसूण, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता लागणार, एवढंच गोष्टी लागणार. बघू आता कढीपत्ता आहे का नाही, नाही तर खाली जावं लागतं. विहान आता झोपलेला आहे, उठला तर त्याला कढीपत्ता आणायला पाठवेल. तर चला आता हे मिक्स करून घेते, आणि त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला दाखवते ना. बघू शकता असं दिसतंय आपलं बॅटर. तर मिक्स करून घेते आता, हातानेच मिक्स करते. जास्त पातळ नाही पीठ करायचं, घट्ट घट्ट करायचं. तर बघू शकता असं घट्ट केलेलं आहे पीठ एकदम. तर आता मी भरून घेते पटापट. तर ह्या मिरचीला सगळ्या मिरच्यांना कट केलेले आहे असे, त्याच्यात भरून घ्यायचं पीठ. नॉर्मल म्हणजे जेवढं भरता येईल तुम्हाला तेवढं भरायचं. पहिली मिरची भरून झालेली आहे. आता मी एक ठेवून देते.
तर इथे ना मिरच्या भरून झालेल्या आहे, बघू शकता अशा पूर्ण भरलेल्या आहे. चला आता ना फोडणी देणार. त्याच्यासाठी भरपूर सारा लसूण सोलून घेते. तर मी आपल्या कुंडीतलाच कढीपत्ता आणलेला आहे, छोटा छोटा आहे, तोच घेऊन आली. आणि इथे पॅन तापत ठेवलेला आहे. आता तेल टाकणार. तेल मी 2-2.5 चमच टाकते. आणि इथे ना लसूण घेतलेला आहे, तर तो नुसता क्रश करून घेते. नुसता ठेचून घ्यायचा, जस्ट छान चव येते, फ्लेवर. तर हा तोच लसूण आहे, आपण हातगडच्या बाहेर गेलो होतो ना तेव्हा घेतला होता. एकदम मस्त, एकदम असं स्ट्रॉंग फ्लेवर आहे, भारी आहे, मस्त गावठी लसूण आहे. इथे आय थिंक तेल तापलेलं आहे. आता मस्त फोडणी देऊ. तर मी ना चिमणी लावते, तुम्हाला थोडासा आवाज येईल. आता लसूण टाकून घेऊ. कढीपत्ता टाकते. जिरे, भरपूर जिरे टाकायचे. मोहरी पण भरपूर टाकायची आहे. आणि मिरच्या. आणि आता मिरच्या आपल्याला मस्त शिजू द्यायच्या आहे कमी गॅसवर. तर चला, तुम्ही बघित असेल अशी फोडणी दिलेली आहे, सोपी, साधी, सोपी एकदम. आता मिरच्या मस्त शिजू द्यायच्या. मस्त म्हणजे शिजल्या ना तर छान मस्त पोळीसोबत खायला छान लागतात. जर फुल गॅस केला तर ते जळून जातात, जर पीठ जळून जातं. मग कमी गॅसवर 5 मिनिट ठेवणार, पण तसं चावून देणार आणि पण 5-10 मिनिट, म्हणजे जोपर्यंत शिजत नाही ना मिरच्या तोपर्यंत. तर चला आता हे आवडून घेते सगळं आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे आपली मिरची एकदम असं रेडी होतातच, बघू शकता. पीठ तर शिजलेलं आहे, मिरच्या थोड्या थोड्या, मिरच्या पण शिजल्या आहेत अशा. ह्या पद्धतीची भरलेली मिरची केलेली आहे मी. मिरची एकदम रेडी, बघू शकता. तर आता ही खाली देते ईशान्यांना. तर इथे माझ्या चपात्या पण झालेल्या आहे आणि आपली भाजी पण झाली मिरचीची, खूप भारी दिसते. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर मस्त मिरचीची भाजी झालेली आहे आणि माझा स्वयंपाक कंप्लीट झाला. आता ना पटापट आवरून एक्सरसाइज करायची, मला एक्सरसाइज करून घेते. आपल्या नवीन पिठाच्या पोळ्या इतकेच छान येतात, मला तर खूपच आवडल्या. आणि वैभव कसे टिफिनला नेतात ना तर संध्याकाळपर्यंत एकदम मऊ राहतात पोळ्या, अशा कडक किंवा अशा तुटत नाही, तुकडे होत नाही त्याचे. तर वैभव बोलले खूपच छान गहू आहे, पुढच्या वेळेस त्यांना सांग म्हणे.
मामांना. तर इथे मस्त पोळ्या झालेल्या आहे, व्हाईट व्हाईट आपल्या मस्त. तर चला आता मी आवरून घेते आणि एक्सरसाइज करायची. मला किती पण उशीर झाला, तुम्हाला माहिती किती पण उशीर झाला तरी मी रेग्युलर एक्सरसाइज करते. 15 मिनिटाची किंवा मग 20 मिनिटाची किंवा पाऊण तासाची किंवा अर्धा तासाची अशी करते. तर आता ही स्वयंपाक तर झालाय, मेन काम माझं, म्हणजे टेन्शन नाही राहत मला. मग किती पण वेळ एक्सरसाइज केली ना तर चालतं. आणि घर पण तसं स्वच्छच आहे, फक्त थोडं एक्सरसाइज झाली झाडून येईल. तर इथे झालेल्या आहे आपल्या पोळ्या. आता हे एवढं मिरची आहे ना, त्यानंतर करेल कधी त्याचं काहीतरी वेगळं करेल. तर चला आता एक्सरसाइज करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चला. तर आता इतकं आवरलं मस्त माझं, आता जेवण करणार. आणि मी त्या दिवशी मंगळसूत्र आणलं तर ते घातलेले आज वेअर केले, बघू शकता. इतकं प्रिटी दिसतं ना एकदम, आणि चांदीचंच वाटतं. तर हे साधं आहे, बघू शकता इतकं सुंदर दिसतंय ना हार्टमध्ये. आता चांदीचे खूपच छान, म्हणजे छान डिझाईन आली चांदीचे सुद्धा. 2-2.5 हजारपर्यंत आपल्याला मिळून जातील तसे. तर भारी दिसतात. तर हे साधं आहे, चांदीचं नाही आहे, पण इतकं सुंदर दिसतंय ना, बापरे. बघू शकता असं घातलेलं आहे आज मी. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. चला आता जेवण करून घेते आणि मग त्याच्यानंतर बोलते मी. चला. इथे मला मस्त ताट वाढून आणलेलं आहे, बघू शकता. तर आता खाऊन बघते कशी झाली टेस्ट. लगेच तुटून जाते मिरची. आणि थोडंसं पीठ. एकदम मस्त. आणि मिरचीचं देठ आहे ना, हे मला खायला खूप आवडतं भाई. तुला जेवण करते आनंद बोलते. तर इथे तुम्हाला मी आवरलेलं दिसत असेल. तर आता आम्ही चाललोय बाहेर. आणि ना कियाला कधीची मागे लागली आणि कार्टून बघते ती, लिटिल पोनीचा असं. तर बघू तिला काहीतरी टॉय भेटलं तर घेऊन येणार. आणि मला पण ना काम आहे थोडंसं, काय काम आहे ते नंतर पुढे मी सांगेलच तुम्हाला. तर इथे मी मस्त आवरलेलं आहे आणि आता निघतोय. ऊन आहे बाहेर, आणि ऊन आहे बाहेर. कियाला आणि विहानला नेत नाहीये, मी आणि वैभव चाललोय. कारण वैभवला कसं आहे, उशिरा येतात ते 1 दिवस आड, आणि मग काहीच कामं नाही होत घरातले वगैरे, मग पटकन करून येतो. पण तुझ्या ड्युटी म्हणजे पण तुझ्या हॉस्पिटलला राहतील, तर मग वेळच भेटत नाही काही गोष्टी घरातल्या वगैरे आणायला असं काही. तर तेच आता निघतोय आम्ही. आणि मग चला बोलते नंतर तुमच्याशी. तर कियारासाठी आम्ही ना इथे आलो कानडी मारुती लेनमध्ये पोणी बघण्यासाठी. आता इथे बघते, तर इथे पण नाही आहे, खूप शोधला आम्ही. बघू आता अजून. ही पण मस्त आहे, तिला असं पण आवडेल. ही काय काय ते ठीक आहे. पोणी चालेल का त्याला? पैशाचे ते मनी बँक, पिगी बँक. तर आता इथे आलेलं आहे, मध्ये एक दुकान आहे, बघू शकता इथे. तिथे बघतो आता. तर एक युनिकॉर्न घेऊन झालेलं आहे आमचं, छोटंसं भेटलं. बघू आता तिकडे फिरलो, पण मोठ्या साईजचे आहे, तर ते एवढं मोठं नाही. तिला म्हणजे घेऊन पण फिरता येईल गाडीत वगैरे, त्याच्यामुळे छोटं घेतलेलं आहे. घरी लावून तुम्हाला दाखवते. तर आता इथलं मी झुडिओला आलेली, बघू शकता. आपलं कालिके मातेचं मंदिर आहे इथे समोर, आणि त्याच्याच समोरचं झुडिओ. इथल्या झुडिओमध्ये छान कलेक्शन आहे, मस्त आहे. बघू शकता व्हाईट टॉप, समर कलेक्शन आहे सगळं, बघू शकता.
बघू शकता हा समोरचा ब्रिज छान आहे, मस्त आहे. हा एक भारी आहे. असं आहे मस्त छान आहे. बीचवर घालण्यासाठी हा पण छान आहे. काय माझी साईज नाही तर मला हा कॉर्ड सेट आवडला होता, पण माझ्या साईजमध्ये नाही. 28 XL अशी साईज आहे. तर बघू शकता हा माझ्या साईजमध्ये नाही आहे हा कॉर्ड सेट. मला आवडला होता पण नाही आहे. बघते आता दुसरं. हे पण कॉर्ड सेटच आहे ना, पण व्हाईट आहे पूर्ण. तर मला जो कोट सेट आवडला होता ना तो तिथं नाही आहे. म्हणजे मोठी साईज आहे, एकदम छोटी मोठी. मला मीडियम साईज लागते म्हणून नाही आहे. आता बघतो पुढे. तर इथे रिलायन्सला आली, तिथे पण बघितलं मी. म्हटलं चला बघू सॉफ्टवेअर किंवा कॉर्ड सेट वगैरे नाही आहे इथे काहीच. वैभवला बोलली खूप कंटाळा आला चला. तर आता चाललो आम्ही घरी. बघतो आता. झुडिओमध्ये आलेली आहे. आता इथे ट्राय करून बघते आपली कॉर्ड सेट. हा एक कॉर्ड सेट आहे, बघू शकता. त्याला आम्ही असं पोणी आणलेला आहे छानपैकी, बघू शकता छोटासा. हो ना, युनिकॉर्न पण आहे बघ. युनिकॉर्न आहे हा. वाव, आवडला तुला? घरी येऊन अर्धा तास झाला आणि इथे ना स्पेशल जे मी भांडं आणलं होतं ना काल, आपलं हंडी नाही म्हणता येणार, बिर्याणीचं भांडं. तर स्पेशल मी चिकन हंडी करते. तर इथे मसाले तयार करते, म्हणजे आधी ग्रेव्ही तयार करून केलेलं आहे. हां, मग मला हेल्प केलेलं आहे. आणि ना इथे आपलं चिकन पण मस्त मॅरिनेट करून ठेवलेले, बघू शकता. मॅरिनेट करते, दही वगैरे टाकून सगळं मॅरिनेट करणार आहे. म्हणजे केलेलं आहे, 15-20 मिनिट ठेवणार मी. तर असं चला. आणि इथे आपलं मस्त सगळं होतंय. इथे टोमॅटो पण मस्त बारीक चिरलेला आहे. आणि इथे भात पण होतोय. तर खूप पसारा आहे, दिसत असेल तुम्हाला. तर असंच असतं चिकन हांडी वगैरे आपण काहीतरी स्पेशल करतो, तर खूप किचनमध्ये पसारा होतो. तर आता मी पटापट मस्त करते. आणि ना आता इथे हे पण झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. त्यात टोमॅटो टाकायचे. टोमॅटो असं नाही, असं तुला असं टोमॅटो टाकते. आणि ते सुद्धा मस्त जोपर्यंत त्याचं तेल सुटणार नाही ना तोपर्यंत मी टोमॅटो सुद्धा एकदम मऊ करणार. आणि इथे लीड लावून घेते. थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे पटकन मऊ होतील. आता झाकून मऊ करते. चला आता पटापट स्वयंपाक करून घेते. पूर्ण मी चिकन हंडी झाली ना तुम्हाला दाखवते. चला. तर इथे आपली चिकन हंडी आता 20 ते 25 मिनिटात एकदम रेडी होईल, बघू शकता. असं टेक्स्चर आलेलं आहे मस्त छान. आणि त्याचा अजून कलर बदलेल. तर खूपच छान वाटते पूर्ण घरामध्ये चिकन हंडीचा. आता हे झाकून 20 ते 25 मिनिट शिजवणार. जर दम बिर्याणी म्हणजे दम करायचं असेल ना आपलं दम चिकन हंडी, तर याचं सील लावायचं काय पिठाचं. तर ते लवकर शिजते 15 मिनिटातच. पण मी ते लावणार नाही आहे, म्हणून लीड लावून शिजवणार. तर मला 25 मिनिट शिजवावं लागेल हे. आणि जेव्हा आपली चिकन हंडी एकदम रेडी होणार. आणि माझा भात पण रेडी झालेला आहे, पोळ्या झाल्या. तर आता सगळा पसारा आवरून घेते आणि लास्टला तुम्हाला दाखवते कशी झाली चिकन हंडी. तर इथे ना 20 मिनिट झालेले. उघडून बघू आपण कसं झालेलं, तुम्हाला पण दाखवते. तर आता आपण उघडून बघू. तर बघू शकता चिकन झालेलं आहे. मस्त चिकन हंडी एकदम भारी झालेली आहे. तर बघू शिजलं की नाही. पीस घेऊ.
शिजलं की नाही बघू. बघू शकता लगेच तुकडे होतात. तर शिजलेलं आहे चिकन शिजलेलं आहे. तर आता टेस्ट पण करून बघते. एकदम ढाबा स्टाईल झालेली आहे. तर भारी लागते मस्त. तर मस्त जेवण झालं आणि इतकं छान लागलं ना आपले चिकन हंडी. आणि शोषरला भांडे पण लावते मी. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा मी केलेली चिकन हंडी आवडली असेल. रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.